महाराष्ट्राची 65 वर्षांची गौरवशाली परंपरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं मुंबईत साजरी केली। आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघातील जांभोरी मैदानाची यासाठी निवड केली गेली। मैदानावर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार झाला। माजी मुख्यमंत्री शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांनी या सत्काराकडे पाठ फिरवले। माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सरकारमधील उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनीही जांभोरी मैदानावरील सत्काराकडे पाठ फिरवत सातारा गाठलाय। स्वतःचा सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी त्यांचे दूत म्हणून चक्क मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले। भाजपचा भविष्यातला जवळचा मित्र अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलाय। अजित पवार यांना जवळ ठेवणं भाजपच्या जसं फायद्याचं आहे तसंच समोर कसलाच पर्याय नसल्यामुळे अजित पवार सुद्धा त्या घरात जशी आणि जेवढी जागा मिळेल तेवढ्यात समाधान मानून राहायला तयार झाले आहेत। त्या उलट एकनाथ शिंदे यांची सतत कुठल्या ना कुठल्या कारणानं नाराजी समोर येते असते। गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्या नातेसंबंधात कडवटपणा आलेला आहे। ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा ते आम्हाला निधी देत नाहीत असं म्हणत शिंदे गटानं ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता। तेच अजित पवार आता शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा निधी म्हणजेच लाडक्या बहिणीसाठी वळवत असल्यामुळं मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजीचा सूर लगावला आहे। रायगडला आदिती तटकरे आणि नाशिकला गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण झालं। सगळी नाराजी असताना अजित पवार यांनी भर टाकण्याचं आता काम केलं। शिंदे यांचे दूत म्हणून आलेल्या प्रताप सरनाईक यांचा त्यांनी सत्कार तर केला, मात्र तुम्हाला यायचं नव्हतं तर कसं कळवायचं, दूत कशाला पाठवला असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला। तेव्हा आपण आलो ते योग्य केलं की अयोग्य असा प्रश्न सरनाईक यांना पडला असेल। या सगळ्या नाट्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणानं कळस चढवण्याचं काम केलं। मी 2 वेळा मुख्यमंत्री झालो नाही तर 3 वेळा झालो, त्यात सर्वात कमी तासांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार हेही कमी तासांचे उपमुख्यमंत्री असा आमचा रेकॉर्ड झालाय। पण आज जे मजबूत राज्य दिसते त्याची त्या 72 तासांतच मुहूर्तमेढ रोवली गेली होती असं सांगून अजित पवार फडणवीस ये फेविकॉल का जोड है असंच त्यांनी दाखवून दिलं। फडणवीस हे बोलत असताना दादांचा उजळलेला आणि भरत गोगावले यांचा उतरलेला चेहरा जांभोरी मैदानावर चर्चेचा विषय होता। गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाला सर्व माजी मुख्यमंत्री आले असते तर बरं झालं असतं, हा राजकीय मंच नव्हता असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचा सन्मान केला, त्याबद्दल फडणवीस यांनी त्यांना धन्यवाद दिला। आता या सगळ्या घटनाक्रमात काय राजकीय आणि काय अराजकीय हे ज्याचं त्यानं ठरवावं। 2 उपमुख्यमंत्र्यांचे 2 घटनाक्रम या 15 दिवसांत चर्चेचा विषय ठरले आहेत। काश्मीर प्रकरणानंतर एकनाथ शिंदे काश्मीरला गेले, महाराष्ट्रातल्या अडकलेल्या लोकांना त्यांनी सुखरूप महाराष्ट्रात आणलं अशा बातम्या शिंदे गटाकडून दिल्या गेल्या। मात्र हा सगळं खर्च सरकारने केला होता अशी माहिती समोर आली आणि शिंदे गटानं स्वतःच्याच नेत्याची अडचण करून ठेवली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शक्ती आणि भक्तीचा इतिहास राज्यापुढे ठेवला। 65 वर्षांच्या महाराष्ट्राचा इतिहास दर्शवणारी दालनं त्यांनी उभी केली। ही दालनं मंत्रालयात महिनाभर ठेवा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दादांच्या कामाला प्रमाणपत्र दिलं। वेव्ज हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपक्रम मुंबईत पार पडला। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचीही भाषणं झाली। दोन्ही उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, पण दोघांनाही बोलण्याची संधी नव्हती। तेव्हा अजित पवार यांनी इतका सुंदर उपक्रम महाराष्ट्राला दिला त्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करण्याची बातमी प्रसारमाध्यमांना दिली। शिंदे यांच्याकडून मात्र असं काही झालं नसल्याचं स्पष्ट झालं। नेत्यांच्या आजूबाजूला चांगले सल्लागार असावे लागतात, ते नसतील किंवा असतील तर काय व कसं घडू शकतं यासाठी ही उदाहरणं पुरेशी बोलकी आहेत। अर्थातच दिलेला सल्ला ऐकला जातो की नाही हा वेगळ्या लेखाचा विषय आहे। या कार्यक्रमातच माजी मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे, अशोक चव्हाण यांचे सत्कार झाले, पण दोघांचीही बॉडी लँग्वेज उत्साहवर्धक नव्हती। नाइलाज को क्या इलाज अशीच त्यांची अवस्था होती। त्यांच्या एकंदरीत वावरावरून असं दिसत होतं। आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय कार्यक्रमांमधून समान सूत्र शोधण्याचा प्रयत्न केला तर अशा अनेक गमती जमती दिसून येतात। त्यातून राजकारण छोटी मोठी वळणं घेत असतं। या महिन्यात अशी काही वळणं महाराष्ट्राच्या राजकारणाने घेतली आहे हे नक्की आपल्याला पाहायला मिळेल। जाता जाता मुंबईच्या डम्पिंग ग्राउंड बद्दल मुंबई उच्च न्यायालयानं महापालिका आणि सरकारला फटकारलंय। कांजूरच्या डम्पिंग ग्राउंडची जागा वन खात्याची आहे, तिथे डम्पिंग ग्राउंड करता येणार नाही। 3 महिन्यांची आत
पर्यायी व्यवस्था करा असा आदेश या महापालिकेने दिल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे. यावर युद्ध पातळीवर निर्णय झाले नाहीत तर देशाच्या आर्थिक राजधानीत जागोजागी कचऱ्याची ढीग दिसू लागतील. 70 ते 80 हजार कोटींच्या ठेवी असणारी आशिया खंडातील हीच सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून स्वतःसाठी डम्पिंग ग्राउंड उभे करू शकत नाही. आजपर्यंत ज्या ज्या राजकारण्यांनी महापालिका चालवली त्या सगळ्यांच्या अपयशाचं हे फलित असल्याची चर्चा होत आहे.